हॅलो एव्हरीवन, नमस्कार. गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे छान असाल. आणि आम्ही कोल्हापूरला पोहोचलेलो आहोत आणि सकाळची वेळ आहे. सोहमला आमच्या कॉलेजला जायचं आहे, तर तो बोला आई मी पुलाव तुला बनवून दाखवतो. साहेबांनी आमच्या देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि मी सोहमला इकडं त्याच्या पुलाव बनवण्यासाठी बाकीची तयारी करून ठेवलेली. सगळं सोयाबीन वगैरे भिजत घातलेला, भाज्या वगैरे त्याला कापून दिल्या. तर आजचा डबा तोच बनवून नेणार आहे. तर सोहम आमचा पुलाव बनवायला शिकलेला आहे. घातला जिरं मोहरी हे तरी का मिरच्या कापल्या घ्या. मोठ्या मोठ्या बारीक कापायचं ग. गाजर मध्ये बोला काळा सोहमने बघा आमच्या कोथिंबीर कशी ठेवल्या. 2-3 दिवस राहत्या. सुहाना मसाला. आता काय गरम मसाला आहे. थोडेसे धने पावडर. गॅस समोशावर करायचा, ढवळायचं म्हणजे खाली चिकटत नाही. मीठ बघ बरोबर आहे. मला भाजत कसं नाही. तर हा आहे सोहमनं बनवलेला पुलाव. आणि सोहमच्या कॉलेजची झालेली आहे वेळ. 7 नाश्ता बिष्टा करायला वेळ होईलच ना. आता भरूया टिफिन. मी बनवली खिचडी. साबुदाणे जरा जास्त भिजलेत, सोहमनं आमच्या भिजवलेले. तर पण झाले बघा छान. सगळ्यांना नाश्ता देते. डॉलू आवरायला गेले तिचा. दादूचा सोप्पा आहे. झालं सोप्यावर बसून खायला आवडते असं पण ना. अरे आमच्यासाठी कॉलेजचा पहिला दिवस म्हणजे तू पहिल्यांदा आमच्या समोर कॉलेजला चाललाय ना. मागं आलेलं तेव्हा कुठं तू कॉलेजला पहिल्यांदा गेलेला. कॉलेज चालू झालं नव्हतं. चल बाय. अरे बापरे. एवढा सगळा पसारा झालेला आहे सोनीचा. तो मी एकटा आहे त्याच्यामुळे थोडंसं मुलांना नाही होत हँडल. जसं मी ठेवून गेलेले तसं सगळं आहे बघा. आहे
आहे, बिस्किट्स आहे. काही खाल्लेलंच नाही आहे त्याने. सगळं मी व्यवस्थित ठेवून गेलेले, पण काय त्यानं खाल्लं नाही. आता सगळं मी पण सामान आणलेलं आहे, आम्ही पण आहे 4-5 दिवस. थोडंसं अरेंज करून ठेवते, सगळे डबे वगैरे पुसून व्यवस्थित भरून ठेवते. आता खूप वेळ लागणार, हे सगळं काढणार आहे मी. आणि हे पण सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे मला. पोरं एकटी असली की असं असते. पण स्वच्छता ठेवली चांगली आहे ना. कसं पण जरी ठेवलं असलं ना तरी व्यवस्थित पुसून बिसून ठेवलेलं आहे, असं घाण झालेलं नाहीये. तूप आहे बघा, तूप थोडं संपलंय त्याने पुलाव करून करून. आज पण पुलावच घेऊन गेलाय टिफिनला. हे सगळं आवरते, मग तुम्हाला दाखवते मी कसं आवरलेलं आहे. थकले कसं, पण हा पसायला बघून झोपू पण वाटत नाही मला. तर सोहम गेलाय कॉलेजला, साहेब आणि डॉली झोपलेत. माझं सगळं ते किचनचं आवरून झालं. आता स्वयंपाक करायचा आहे. यांचा तर काही उपवास आहे आज. आणि सिलेंडरचं घ्यायचं आहे, सिलेंडर आणायला जायचं आहे. ते अजून काय, कपडे धुवायचे आहेत मुख्य म्हणजे. अरे बापरे, हाताने कपडे धुवायचे म्हणजे आधीच मला टेन्शन आलं. बघू आता कपडे पण धुवू. 7 वाजलेत, 9:30. इकडे लवकर वेळ जात नाही आणि थोडंसं बोचरं वारं असते बाबा इकडं. मुंबईसारखं नाही आपलं, पण छान वाटते, फ्रेश वाटते एकदम. आता बास की, तो किती आळस करायचा, उठके. चला, साहेब आमचे आणि डलू सिलेंडर आणायला चाललेत ना. डल घेऊन या सिलेंडर, लवकर लवकर घेऊन या, स्वयंपाक करायचा आहे. मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस येणार आहे. आमची गायत्री बाल्कनीमध्ये उभं राहून मजा घेते हवेची. आत्ता उठले महाराणी. आणि इकडं आमचे बिचारे कपडे सुकताय, वाऱ्यानं उठते बाय. त्याला लाव डबल ते चिमटा एक पाठीमागच्या ह्याला. बघा केवढा पाऊस धरलेला आहे. मस्त वातावरण. गायत्री पाटील आमच्या बटाट्याची आमटी करणार आहे त्यांच्यापुरतीच. येते काय करायला डल्ला? बोलू शकतो. आता ते कसं करणार आहेस? अगं त्याच्यातच करायचं, ह्याच्यामध्येच. काय करायचं? आणि छोटीशी आमटी आणि मसुरा भिजत घातलेले आहेत मी. सेंटरला ठेव, म्हणजे ते हल्लं ना ते तर होत नाही. तर आता तिखट मीठ घाल, 1 चमचा घाल. बस, पिंक कलरच्या चटणी. डालू आमची खूप दिवसांनी पहिल्यांदा करायला डालू. हा, अर्धा चमचा घाल. बस बस, आता पाणी घाल. घाल पाणी एवढं पुरे? अजून थोडं घाल, म्हणजे शिजन जरा कमी होते ना. बस बस बस, आता झाक. आता टेम्परेचर थोडं वाढवायचं. झाक कशाला? प्लेट असेल बघ त्याच्यात. मिक्स केलं? मिक्स केलं. गरम करते. आम्ही घालू ना, आमच्या सोमनं भात बनवलाय बघा सकाळी. आणि घालून आमटी बनवली, म्हणजे पोरं माझी शिकली जे स्वयंपाक करायला. बस बटाटे वडू. बटाटे लई फेवरेट आमच्या डालूचे. जेवायला
तुला काय जरा थोड्या वेळ थोड्या वेळ तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आम्ही सिलेंडर घेतलेला आहे आमच्या घरामध्ये. हा आहे सिलेंडर आणि हे आहे आमचं नवीन मल्टीपर्पज ज्युसर मिक्सर ग्राइंडर. मिक्सर नाही आहे, ग्राइंडर आहे आणि डीमार्ट मधून आणले, तुम्हाला दाखवलेलंच आहे. हे मी आता वापरणार आहे कारण उद्या सोमसाठी आमच्या आम्ही म्हणजे त्याला बनवले नाही ना बरेच दिवस, म्हणून डोसे बनवणार आहे. पोरांसाठी मी उद्या डोसे बनवणार आहे. तर ते बॅटर मी आता ह्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे आणि आता शेगडी नवीन आहे तर चालू करून बघूया आपण. आता जस्ट जोडून गेलेले आहे. खूप जुन्या आणि खूप चांगल्या आठवणी आहेत माझ्या ह्या शेगडी बरोबरच्या, कारण की ही शेगडी माझ्या संसाराची पहिली सुरुवात होती. साहेबांच्याबरोबर जेव्हा मी विशाखापट्टणमला गेलेले तेव्हा ही शेगडी घेतलेली, तेव्हाची ही पहिली सुरुवात. आणि इथं बऱ्याच वर्षानंतर मी ही शेगडी परत वापरते आहे. खूप वर्ष झाली, खूप म्हणजे खूप नाही म्हणजे 15-16 तरी वर्ष झाली असतील मला वापरून. आता ठेवलेली होती, आता घरावर वापरत होते, मी नव्हती वापरली. आता आणलेली आहे ते मी वापरायचं काढणार आहे. चला तर मग काहीतरी आज गोडधोड करूया. पहिल्यांदा दूध गरम करत ठेवूया. हा छोटा गॅस आहे, याच्यावरती दूध गरम करते आणि माझं बॅटर आणि हे आहे तांदूळ मी भिजत घातलेले. आता मी हे बारीक करून घेणार आहे उद्यासाठी. उद्या मला डोसे बनवायचे आहेत. चला तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते, कारण काहीतरी आता वेगळं बनवते मी गोड काहीतरी पोरांच्यासाठी. आणि मसूरची भाजी बनवणार आहे, अख्खा मसूर. ते तुम्हाला दाखवलेलंच आहे मी दुपारी, कारण मी मसूर भिजत घातलेला आहे. आणि आता सोहम पण येईल. आता 5 वाजत आले, तो 5:30 पर्यंत येतोय. म्हणजे माहित नाही मला नक्की त्याचं टायमिंग किती आहे, पण तो येतोय संध्याकाळी, त्याला वेळ होतो थोडा यायला. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन छान छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. हा डायरेक्ट असते होते, बटन नसते बहुतेक, डायरेक्ट असते ते. तुला बटन पाहिजे होतं की नाही? हा याला पण बटन पाहिजे होतं. तिथे किमतीच्या मानानं आहे. हे बघा झालेलं आहे बॅटर. सोहमसाठी एकट्यासाठी ठीक आहे, थोडंसं काय ग्राइंड करायचं असेल तर. छान ग्राइंड करून घेऊ, छान बॅटर. आणि उद्या तुम्हाला डोसे दाखवू आम्ही. बाय बाय सगळ्यांना.